काका हे पायनॅपल किती किलोसाठी? 10 किलोसाठी. 10 किलोसाठी किती किलो अननस वापरायचं? 1 ते 1.5 किलो लागतं त्याला. आणि अजून कोणते कोणते फळं लागत आहे? त्याला अजून सफरचंद आहे, चिकू आहे, केळं आहे, त्याच्यानंतर आपलं मोसंबी आहे, संत्री आहे. म्हणजे जसं आपण बनवू ना वेगवेगळ्या प्रकारचं सगळं हे फ्रूट असतं. आणि याच्यात अजून आपण रसगुल्ले जरी टाकले तर रसगुल्लेसुद्धा बेस्ट लागतं एकदम. तसं रबडीमध्ये 4-5 प्रकारच्या रबड्या येते. मग आता तुम्ही कोणत्या प्रकारची बनवताय? आता ही माझ्यावाली फ्रूट आहे. फ्रूट आहे का? दुधाचं आहे म्हणजे 100 लोकांना आपण 10 लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्या दुधाचं आपण 3-3.5 लिटर आटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा अननस चिरून झाले, आता सफरचंद चिरून टाकायचे आहे. आणि हे सफरचंद किती घेतलंय आपण एवढ्यासाठी? सफरचंद मी 2 किलो घेतलेलं आहे. 2 किलो. त्याची सालं काढून घ्यायचे का? हो, सालं वगैरे सगळं सोडून व्यवस्थित कटिंग करून आणि मग ते रबडीमध्ये मिक्स होत असतं. म्हणजे 2 किलो सफरचंद आपल्याला सालून आणि बारीक करून घ्यायचं. ठीक आहे. पहिले मी दूध कढईमध्ये ओतून घेतलं, ते दूध आटवून घेतलं, त्याच्यामध्ये दूध पावडर तसेच प्रोसेस पावडर टाकून त्याच्यामध्ये बदाम तुकडा आहे, काजू तुकडा आहे. त्याच्यानंतर आता मी कापलेले जे केळाचं फ्रूट आहे ते टाकतो आहे. भरला डबा एवढं होतं. पुढे टाकायचं. आता आपण चिरलेले सफरचंद टाकायचे ना त्याच्यात? सफरचंद आणि अननस तयार केलेली आणि खाण्यासाठी तयार झालेली. आता पायनॅपल फक्त दाखव. आता हे पायनॅपल आहे. काय हे पायनॅपल आहे, हे पण टाकतोय आपण. आणि आता आपलं हे रबडी तयार. ही फ्रूट रबडी ना? फ्रूट रबडी उपवासासाठी खास स्पेशल उपवासासाठी. याच्यात ड्रायफ्रुट्स पण टाकले का? हो, सर्वच टाकलेलं आहे, जेवढं आणलेलं आहे तेवढं पण. चांगली चवीनुसार मीठ वापरणार आहे आपण 100 ते 150 ग्रॅमच्या हिशोबाने. त्यात आता हे शेंगदाणे भिजवलेलं कूट आहे, दळलेलं कूट आहे. भिजवून त्याचं कूट केलेलं आहे. म्हणजे शेंगदाणे आधी भिजवून नंतर ते दळून घेतलेले ना? हो, मिक्सरमध्ये दळून घेतले. आता याच्यात आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं का? हा, जे तुम्ही याच्यात ते शेंगदाण्याचं वाटण टाकलं ते कसं तयार केलं होतं? पहिल्यांदा शेंगदाणे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतले आणि दळून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयार केली, नंतर ती चटणीला वापरली. म्हणजे आधी आपल्याला करायची असली तर आधी शेंगदाणे गरम पाण्यात भिजवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते दळून घ्यायचे मिक्सरमध्ये, चिकनमध्ये आणि मग ते वापरायचे. एक सर्वसाधारण 100 लोकांची चटणी बनवलेली आता ही. आणि 100 लोकांचा साबुदाणा वडा बनवून आहे. पहिल्यांदा ती चटणी बनवून घेतो फक्त. नंतर पुढला कार्यक्रम पुढील शोमध्ये दाखवतो. खाली बस.
त्याला सांग. हं. आता हे साबुदाणे 7 किलो साबुदाण्यासाठी आपण 3 किलो शेंगदाणा कूट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 किलो बटाटा उकडलेला बटाटा टाकणार आहे. त्यात आपण 1 किलो मिरची ॲड होईल. एवढ्यामध्ये 100 लोकांचं होईल ना? हो 100 ते 110 लोकांच्या प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे. ही फक्त मिरचीच आहे की ह्याच्यात दुसरं काही टाकलंय? मिरची वाटण टाकलेलं आहे. 1 किलो हिरवी मिरची ना? हो. त्यात बटाटा ॲड केलेला आहे उकडलेला हं. 3 ते 4 किलो. त्याचं आता आपण मिश्रण करणार आहोत. त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. जे मिरची आणि बटाटा मस्त एकत्र हो, कुस एकजीव करून करणार. घ्यायचे आपल्याला ना? हो. याला बटाट्यांचा काय प्रकार का आपले रेग्युलर बटाटे घे- रेग्युलर बटाटे असले तरी हरकत नाही. पंजाब असो, नॅशनल असो, गावठी असो, कोणताही बटाटा चालतो. आपण जिरे ॲड करणार आहोत. 50 ग्रॅम जिरे. हो खाण्यासाठी सुगंध वाढतो त्यांनी, चविष्ट होता. चविष्ट वडे तयार होते. पाच सहा हे वड्यांसाठी तेल घेत आहे का? हो, वडे फ्राय करण्यासाठी तेल टाकूया आता. हे कोणतं तेल? हे आपलं शेंगदाणाच तेल आहे. म्हणजे उपवासासाठी म्हणून शेंगदाणा. स्पेशल उपवासासाठी, स्पेशल उपवासासाठीच बनवतोय आज एकादशी निमित्त. म्हणजे आपण जेव्हा दान धर्मासाठी कशासाठी शुद्ध शेंगदाणाच तेल असतं. जे आपण इतर कार्यक्रमांमध्ये म्हणजे महाशिवरात्र, एकादशी असं काही असलं तिथं तर पण- ह्या प्रमाणात आरामात बनवू शकतो ना? हो, नक्की नक्की. म्हणजे हे 100 माणसांचं अचूक प्रमाण ना? अचूक प्रमाण. याच्यापेक्षा जर जास्त लोकांचं असेल तर याच्याच डबल मी मटेरियल वापरत चालायचं. याच्यापेक्षा जसं वाढवायचं असले आपल्याला माणसं तसं साहित्याचं प्रमाण वाढवायचं. त्याप्रमाणे घ्यायचं. जसं साहित्य सांगितलं त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी प्रमाणातच घ्यायच्या. आता तुम्ही किती लिटर तेल वापरणार याच्यासाठी? एक सर्वसाधारण फ्राय करण्यासाठी 5 ते 6 लिटर तेल असणार. ठीक. तर या मिश्रणामध्ये आपण मीठ ॲड करतोय चवीनुसार. त्यात आता आपला शेंगदाणा कूट टाकणार आहोत. बटाट्यात मिरची, जिरे, शेंगदाण्याचं कूट, आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं ना? हो मग कूट आपल्याला लागेल तसा परत वाढवता पण येत वापरू असेल. शकतो आपण. आणि याच्यासाठी हा जो साबुदाणा घेतला हा किती वेळ भिजवायचा? किती तास म्हणजे? 7 ते 8 तास मिनिमम तो भिजलेला पाहिजे. आता त्यात आपण साबुदाणा ॲड करणार आहोत. जितके मिश्रण असेल त्या प्रमाणात आपण साबुदाणा टाकू शकतो. म्हणजे हे जो तुम्ही तयार केलंय हो त्या प्रमाणातच आपण साबुदाणा त्याच्यात टाकायचं. टाकायचा, ॲड करायचा. मग आपण घरगुती बेसिसवर समजा याचं निम्म करायचं असलं तर प्रमाण निम्म वाढवायचं असलं तर त्याच्यात जास्त करून बनवू शकतो ना? हो हे जर का बसून जाऊन द्यायला लागला. हे दही आणलेलं आहे. एक सर्वसाधारण 100 लोकांच्या हिशोबाने आपण 1 लिटर दही घेतलेलं आहे. आता हे दही
मिक्सरमध्ये आपण पिसून घेणार आहे. त्याला थोडा पातळपणा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण जे 100 लोकांची चटणी बनवतो त्याच्यामध्ये वापरणार आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ना? हो, एक जीव पूर्ण करायचा आहे. मिक्स करायला भरपूर वेळ लागत असेल ना? हो, 15 ते 20 मिनिटं याला लागतं. म्हणजे होता होईल तेवढं हाताने चांगलं हो. एकत्र करून घ्यायचं ना? हाताने पूर्ण मिश्रण एक जीव करायचं. मिक्स झालं का लगेच वडे घ्यायचे का आपल्याला? आता हे मिक्स झाल्यानंतर असं बोला. मिक्सिंग झाल्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून ते असे प्लेन करून घ्यायचे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. हे असं लगेच एक एक जमत नसला, आपण जर जास्त करून एका ताटात ठेवले आणि मग तळले तर चालतं. आता तेच करणार आहे आम्ही सर्व. पहिले ताटामध्ये असे गोळे बनवून त्याचे वडे बनवून ठेवणार आणि नंतर फ्राय संगच करणार. आणि थोडक्यात असेल तर लगेच गोळा बनवून टाकून लगेच तयार पण होतात. म्हणजे थोड्या प्रमाणात असलं तर करायचे आणि लगेच तळून घ्यायचे. लगेच तळून घ्यायचे. पण जास्त लोकांसाठी बनवून आणि नंतर एक साथ फ्राय केले जातात. थोडं पाणी घेऊन गेलं चिक्का मारायचं. चिक्काने मारायचं पाणी. आपण चटणी तयार करतोय त्या चटणीसाठी आपण 1 लिटर दही आणलेलं आहे. आता त्या चटणीमध्ये मिक्स करतोय. म्हणजे ते 1 किलो दही आपण मिक्सरला दळून घेतल्यानंतर तुम्ही त्या चटणीमध्ये टाकून घेताय ना? त्याने आपली चटणी टेस्टी लागते आणि खायला चवदार लागते. आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे ना? तुम्ही एक काम करा ना. ये वडे तळायला काही पद्धत? एकदम डिम तावामध्ये म्हणजे गॅस कमी ठेवायचा. व्यवस्थितमध्ये कुरकुरीत झाले पाहिजे. कमी गॅस. आता हे कमी गॅसमध्ये तळलेले आहे. आता हे खाण्यासाठी रेडी झालेले आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही मोठ्या कार्यक्रमासाठी, उपवासासाठी, 100 माणसांसाठी फ्रूट कस्टर्ड, त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आणि साबुदाण्याचे वडे आरामात बनवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.